संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे गटनेते गणेश कणखरजी जोडलेत। गणेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय की मनपा पदाधिकाऱ्यांना आता नवीन इनोवा क्रिस्टा गाडी हवी आहे। 6 महिन्यापूर्वीच स्कॉर्पिओची खरेदी झाली होती आणि केवळ 6 महिन्यामध्ये आता गाडा बदलण्याचा, नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव देण्यात येत आहे, जेव्हा की अनेक महत्त्वाचे मुद्दे मुंबईमध्ये प्रलंबित आहेत। या संदर्भात आपली काय पहिली प्रतिक्रिया? तर मुळात सर्व माहिती घेऊन सर्व बातमी चालवावी अशी माझी आपल्याला पहिली एक हात जोडून नम्र विनंती आहे। मुळात या गाड्या विकत घेतलेल्या नाहीत। मुंबई महापालिकेमध्ये आता ज्या गाड्या सर्व येतात या भाडे तत्वावरती घेतल्या जातात। दुसरी गोष्ट, यापूर्वी देखील प्रत्येक 6 महिन्याच्या नंतर म्हणजे मुंबई महापालिकेचे 24+2 हे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड आहेत, तिथले वॉर्ड ऑफिसर असतील, वरळी हबला बसलेले आपले इंजिनियर्स असतील, मुंबई महापालिकेत बसलेले डीएमसी प्रभाग 7 आपले डीएमसी आहेत, त्यांच्या या सर्वांच्या जवळपास 200-250-300 गाड्या ह्या आता मुंबई महापालिकेत भाडे तत्वावरच चालतात। दुसरी बाब, प्रत्येक 6 महिन्याने गाड्या नवीन भाड्याने घेण्याचे प्रस्ताव हे स्थायी समितीमध्ये असे येत असतात। 1.5 कोटी जनतेचा कारभार ही मुंबई महापालिका बसत असते। फरक एवढाच झाला की या वेळेला या नव्याने ज्या गाड्या आपण भाड्याने घेतो याऐवजी या इनोवा क्रिस्टा गाड्या असाव्यात असा सदस्यांचा आग्रह होता। याचं कारण असं आहे, या गाड्या स्कॉर्पिओ गाड्या खूप चांगली आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही, त्याच्या विरुद्ध आमची तक्रारही नाही, फक्त ती गाडी उंच आहे आणि त्याचा त्रास होतो। माझं वैयक्तिक सांगाल तर आम्ही 4 समिती, विरोधी पक्ष नेते, आम्ही सगळ्यांचीच याबाबत आणि गटनेत्यांनी सर्वांनी मिळून याची मागणी केली होती की या बाबतीमध्ये आपण हा विषय गांभीर्याने घ्या आणि 6 महिन्यानंतर जशी काही नेहमीची जी पद्धत आहे त्यानंतरच हा विषय आलाय। बरं, आपल्या माहितीसाठी सांगतो, महापालिकेमध्ये महापौर, आयुक्त आणि एएमसी अतिरिक्त आहेत, त्या सगळ्यांकडे इनोवा गाड्या आहेत। आम्ही काही कधी कोणाकडे याची तक्रारही केली नाही। आणि दुसरी गोष्ट, मी स्वतः रोज रात्री येताना ट्रेननेच बोरिवलीला येतो, मी गाडी अशी वापरत नाही, परंतु सगळ्यांची मागणी होती आणि त्यात आम्ही फक्त 4 गाड्या इनोवा घेतलेल्या आहेत आणि ऑलरेडी महापालिकेमध्ये या गाड्यांची संख्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 18 गाड्या आता इनोवा महापालिकेत ऑलरेडी आहेत। त्यामुळे हे काय आम्ही आमच्या हाऊस माऊथ साठी विकत घेतलेल्या नाहीत, तर भाडे तत्वावर ज्या गाड्या घेतल्या जातात त्या गाड्या घेत असताना स्कॉर्पिओच्या ऐवजी इनोवा गाड्या भाड्याने घ्या असाच काय तो त्यामध्ये बदल झालेला आहे। महापालिका आता कुठलीही गाडी ही भाडे तत्वाने घेत असते, विकत घेत नाही। अगदी नक्कीच गणेशजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।